तर आज मी, माझे पप्पा आणि रिद्धी चाललो होतो गेवराईला शॉपिंगसाठी आणि मला रिद्धीचं आधार कार्ड देखील काढायचं होतं. रिद्धीचं आधार कार्ड जे आहे ते मी आणखीन काढलं नव्हतं, पण आम्ही 2-3 ठिकाणी गेलो, पण आधार कार्ड काय ते भेटलं नाही काढून. तर मला रिद्धीचे चेन बदलायचे होते, म्हणजे पायातले पैंजण. तर पहिले जे होते ते तुला खूप दाटत होते, मग थोडे मोठी साईज घेतली, डिझाईन तीच घेतली सेम, फक्त साईज मोठी घेतली. मग साड्या वगैरे घेतल्या, थोड्याफार शॉपिंग केली आणि इथे आम्ही आलो होतो फर्निचरच्या शॉपमध्ये. तर तिथे आम्हाला एक कपाट घ्यायचं होतं घरी स्टोरेजसाठी, मम्मीला पाहिजे होतं. तर मी आणि पप्पा इथे जे आहे ते कोणतं कपाट मजबूत आहे आणि कोणता कलर छान आहे ते बघत होतो आणि आम्ही एक कपाट सिलेक्ट केलं. कपाट जे आहे ते होम डिलिव्हरी देणार होते. मग आम्ही तिथून निघालो. इथून माझं घर जे आहे ते 15 ते 20 मिनिटच लागतात जायला. पण रिद्धी जी आहे ती घ्यायला लागली होती डुकल्या, कारण की रिद्धीला गाडीवर जे आहे ते खूप झोप लागती. वाटाणे जे आहे ते खूप ऊन देखील लागत होतं आणि थंड हवा देखील, त्यामुळे मी रिद्धीला असं गुंडाळून घेतलं होतं. नंतर आम्ही घरी पोहोचलो तरी रिद्धीची जी काय झोप झालीच नव्हती, ती झोपलेलीच होती. कुठे बाहेर जाताना मी रिद्धीला सोबत घेऊन गेले का मग माझे जास्त व्हिडिओ जे आहे ते काढण्यात येत नाही. मग मी छोटे छोटे क्लिप काढते आणि तुमच्याशी शेअर करते, कारण की मला तिला देखील बघायचं. आणि मग नंतर संध्याकाळी जे आहे ते पाणीपुरीचा बेत होता, तर मम्मी खिचडी बनवत होती आणि मी इथं पाणीपुरीच्या पुऱ्या जे आहे ते तळत होते. गावाकडे जे आहे ते लाईट कधी जाते आणि कधी येते त्याचा काही भरोसाच नाहीये, त्याच्यामुळे घरात व्हिडिओज काढायला खूप सारे प्रॉब्लेम येतात. तर मग इथे आमची पाणीपुरी जी आहे ती बनवून झाली आणि मग सगळ्यांनी बसून पाणीपुरी छान अशी एन्जॉय केली. सगळ्यांनी जे आहे ती खूप आवडली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात लवकर, बाय.